आहे, कारण का 7 ते 8 मिनिट झालेले आहेत आणि ही आहे आपली चिकन बिर्याणी. तर बघा मस्तपैकी स्मेल वगैरे सुटलेला आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय. तर म्हटलं आज स्पेशल आहे, चिकन बिर्याणी आज घरी बनवत आहोत आम्ही. तर म्हटलं चला आपण बऱ्याच दिवसांनी रेसिपीचा व्हिडिओ बनवू. तर आज तुम्हाला सांगायला खरं तर एक छान वाटतंय की आज मी स्वतः रेसिपी बनवतोय. यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर ज्या रेसिपीच्या व्हिडिओ बघितल्या त्या स्वतः रेशमा बनवायची, पण आज रेशमाला म्हटलं की मी ट्राय करतोय आणि ते सुद्धा चिकन बिर्याणी, आणि ते तुला खायला लागेल. तर म्हटलं चला हा आपण एक अनुभव आपला व्हिडिओ बनवूया. तर त्यामुळे आज बनवतोय घरी चिकन बिर्याणी आणि आज रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा असणार आहे चिकन बिर्याणी. तर बघा या ठिकाणी मी तयारी केलेली आहे. रेशमाने पूर्ण रेसिपी सांगितलेली आहे, कारण का रेसिपी ही पूर्ण जी पद्धत असते ती रेशमाचीच असते. रेशमाने फक्त ती पद्धत मला सांगितलेली आहे, त्या पद्धतीने मी बनवण्याचा प्रयत्न करतोय. मंडळी, कशी ही चिकन बिर्याणी होते ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि मी स्वतः पहिल्यांदा रेसिपी बनवते, ती सुद्धा चिकन बिर्याणीची. आणि आज आहे बुधवार. कदाचित हा व्हिडिओ पाठीपुढे होईल, 2 दिवसानंतर बघायला भेटेल किंवा रविवारी सुद्धा बघायला भेटेल. पण आज खरं तर मजेशीर म्हणजे गमतीशीर व्हिडिओ असणार आहे तर चिकन बिर्याणीची. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात केलेलीच आहे आणि तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे ही व्हिडिओ होणार आहे. तर बघा या ठिकाणी आपण राईस स्टीम करण्यासाठी ठेवला आहे, लगभग शिजतच आला आहे. आणि गॅसवर आपण या ठिकाणी 6 अंडी ठेवलेले आहेत, सॉरी 4 अंडी, कारण का चिकन बिर्याणीसाठी जी जी रेसिपी लागते ती या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय. त्याच्यानंतर मग इथे आपण 100 रुपयाचं चिकन आणलेलं आहे, कारण का ॲक्च्युली ही 4 माणसांचीच आपल्याला रेसिपी बनवायची आहे. आणि मग दुकानातून आपण सुवानाचा बिर्याणी मसाला घेऊन आलेलो आहे. तर बघा कशा प्रकारे आता ह्याला पूर्ण मसाला वगैरे लावून आपण पहिला चिकन शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही सगळ्या रेसिपी बघितलेल्याच आहेत, पण मला ही बनवायची रेसिपी म्हणून तुम्हाला सांगतो. अंडी बॉईल होते, राईससुद्धा होते ना रेशमा. तर ही रेसिपी माझी असणार आहे. शिजलंय काय बघू. तर बघा त्याच्यामध्ये काय काय टाकलं आहे रेशमा. तेजपत्ता ना राईसमध्ये, म्हणजे राईस स्टीम करण्यासाठी तेजपत्ता वगैरे. तर बघा आपण सुरुवातीला काय रेसिपीमध्ये केलं आहे सुरुवात. तर हा राईस, हा बासमती राईस आहे ना. बासमती राईस खायला पण चांगला असतो. तर बासमती राईस आणि त्याच्यामध्ये स्टीम करण्यासाठी काय काय टाकलं. तेजपत्ता, जिरा आणि इलायची. हा, तर याच्यामध्ये काय म्हणतात, तेजपत्ता, जिरा आणि इलायची टाकलेली आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आणि थोडा कच्चच ठेवायचा आहे ना, कारण का नंतर आपल्याला बिर्याणीमध्ये वाफवायला लागेल. तर बघा, आणि इकडे आपली अंडी म्हणजे बॉईल होते. तर या ठिकाणी आपण काय पहिला भात येलून घ्यायचा आहे ना. आता राईस झालेला आहे, तर आपल्याला काय वेलून घ्यायचं आहे. ठेवू काय ते. बघा म्हणजे त्याच्यावरतीच ठेव. सगळं काढून घेतो. तर हा आपला गरम आहे, नंतर घेतो थोड्या वेळाने लावायला. त्याच्यावरती हा आपला राईस. ते कॅमेरा इकडं. तर बघा राईस स्टीम झालेला आहे, या ठिकाणी वाफ सुद्धा येते. तर आता आपली पुढची प्रोसेस आहे चिकनची. तर या चिकनला आता मसाला वगैरे सगळी पद्धत लावून घ्यायची आहे. तर मंडळी बघा, आपण आता ग्रेव्ही बनवायची आहे, बरोबर आहे. तर टोमॅटो घेतलाय, मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर आणि कढीपत्ता. तर पहिले हे आपल्याला काय करायचं आहे रेशमा, असंच ना, कारण का तू आता मला सांगतेस, कारण का रेसिपी माझी आहे, तुला खायला लागेल काय. तर हे मी धुवून घेऊ ना, आणि काय कशी होईल ते मानाने खा. आपण आता कढीपत्ता धुवून घ्यायचा, त्याच्यानंतर मग एकत्र टाकायचा. मिरची घेतली तिखट होण्यासाठी ना. मी
3 मिरच्या घेतल्यास ना, आणि ही मिरची कुठली आहे? लवंग. लवंगी. लवंगी मिरची आणि कढीपत्ता. सुरा. हे कसं पीस करू? ब्लॅक वाला घे. त्याचं पीस कसं करू? आपण रेग्युलर कापतो. मीडियम ना? डायरेक्ट ह्याच्यावरच कापता रेशमा, कारण का तू धुतलाय मी पाहिजे. हा, तिच्यावरच कापतो. चाकूला काय धार नाही वाटत. एवढा झाडात आलं. मस्त होईल बघ. एक मिनिट बनवत आहे. झालाय. आपले टमाटर पण कापून झाले रेशमा. हिला पण बारीक करू काय? हा. दाखव बघ कशी कापली, बरोबर कापली की नाही. दाखव. मिरची, कढीपत्ता, टोमॅटो आणि कोशिंबीर, बरोबर की नाही? हे घे घेतलीस ना? हम्म. तर हा 10 वाला दही ना, हम्म. किती ग्रॅमचा आहे? अंदाजे 70 ग्रॅमचा आहे. तर आपल्या बस होईल ना एवढा. तर आम्ही दही सुद्धा ऍड करतोय. दही हे मिक्स लावण्यासाठी ना. हम्म. तर हे बघा, आपलं चिकन या ठिकाणी आहे. तर याच्यामध्ये आता काय काय पहिले हलद टाकून घेऊ ना. हा. हलद किती टाकू रेशमा? तुम्हाला सांग. 1 चम्मच. 1 चमच ना. 1 चमच हलद. ओके. आणि मसाला किती टाकू? 2 चम्मच. हा आपला घरचाच मसाला ना, हा. बनवलेला तो. तर 2 चमच. जास्त तिखट पण होईल ना. त्याच्यानंतर किती मीठ टाकू? 1 चम्मच. मीठ 1 चमच टाकायचा आहे बघा, कारण काय हेच डेंजर असतं. खार झाला तर कोण खाऊ नाही शकत. बरोबर. आता काय टाकू? दही. तर आता आपल्याला दही टाकायचं आहे. टाकू ना सगळा? हम्म. बघा मी सगळा दही टाकलेला आहे. तर आणि हे आता लावून घेऊ ना, मिक्स करून घेऊ ना. कोथिंबीर. कोथिंबीर पण टाकू. किती? एवढी सगळी? नाही बस. 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 तर चिकन मसाला, बिर्याणी मसाला. तर आपण आता हा बिर्याणी मसाला दुकानातून आणलेला आहे. सुहानाचा. सुहानाचा. किती टाकू? अंदाजाने. बस. 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 म्हणजे आला पाहिजे. चिकन मसाला. त्याच्यानंतर एव्हरेजचा चिकन मसाला आहे. हम्म. एव्हरेजचा आहे. कंपनी दाखवतोय. बस. काय रेशमा जशी मला इशाऱ्याने सांगते त्या पद्धतीने मी करतोय. टोमॅटो. आता टोमॅटो बघा, एकच टोमॅटो घेतला होता, कारण का चिरून कापमध्ये. मिरची चिरून घेऊ ना. हम्म. तर मिरची रेशमा म्हणते चिरून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने मिरची चिरून घेतले. तिकडे आपले अंडी शिजून झाले असतील रेशमा. बघा हा ना, चिरून घेतले ना. आणि हे आता मिश्रण करायचं. हे वगैरे मस्त पैकी मसाला घेऊ का थोडा? तिखा नाही, वाटतं नाही. बरोबर होईल. हम्म. तिखट नाही झाली पाहिजे, कारण की मिरची तिखट असते. दोन 3 मिनिट थांबू ना. हम्म. आता लावून ठेवतो 2-3 मिनिट थांबतो. 10 मिनिटं थांबायचं. 10 मिनिटं आपल्याला थांबायला लागेल. मंडळी बघा, आपण आता
ह्या रेसिपीमध्ये एक पद्धत ॲड करणार आहोत. तर बघा, या ठिकाणी आपण अंडे उकडली होती, म्हणजे बॉईल केलेले अंडे, ते आपल्याला याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. तर बघा, तर मी आता तेल सोडतोय फ्राय करण्यासाठी. मस्तपैकी तेल तापला पाहिजे, कारण का अंडे आपण ॲड करतोय. ॲक्च्युली 4 अंडी बॉईल केली होती, पण ओजल का ऐका नाही, तर तिला पाहिजे होती, तर म्हटलं हा तू. तर मला तेलाला थोडं गरम करायचं आहे. तर या ठिकाणी तेल आपला गरम होतोय, कारण का फ्राय करून घ्यायचे आहेत. बघा, त्यांना कट मारलेली आहे मी, कट. सोडून दिले, खलबत्त्यामध्ये चेचून घेतोय, ज्याच्या गरजेचं आहे, कारण का इथे चिकन म्हणजे मसाला आता मुरेल ना रेश्मा. तिथे टाकून पॅन ठेवलाय गॅसवर, जेणेकरून ते अंडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे. कधी कधी आम्ही फ्राय नाही केली, आज पहिल्यांदाच अंडी फ्राय करून घेतोय. रेश्मा बोलली मी सांगते तशी कर. बघा, मोमबत्तीमध्ये लसूण टेचून झालेले आहे. तर हे बॉईल केलं बघा, कट मारलेला आहे. हे आपल्याला आता आणि याला म्हणून उलटा रेश्मा. थोडी काय हळद आणि मसाला ना. आता आपल्याला थोडा मसाला ना, थोडासा घेऊ ना. थोडी जास्त पडली पाहिजे. मसाला टाक थोडा. टाकू थोडा. घे अजून. हळद एकदम पडली ना. बस. आणि याला आता फ्राय करून घेऊ ना. हार नाही ना होणार. किती टाकू बघ एवढा. बस बस बस. पण बनवणार आज मी खूप आहे. ओके, फ्राय करून घेऊ ना. पाठवू गॅस आता. बघा, आपले अंडे सुद्धा फ्राय करून झालेले आहेत. तर आता बंद करतो ना. ह्या बाजूला घेऊ. एवढी कडे बस होईल ना. हा बस. हा, हा बस. याच्यामध्ये आता तेल टाकून देऊ ना. बेबी थांब थोडा वेळ. आता झालाच, तुला आवडेल, मी चांगली बनवतोय ना रेश्मा. तेल टाकू, सोडू ते टाकू. 2 चम्मच. 2 चम्मच आपल्याला तेल टाकायचं. आता इमेज चिकन बिर्याणीची आपण ग्रेव्ही बनवतो. आणखी थोडं टाक. टाकू 2.5. मी 3 पूर्ण करतोय. कारण तेलाशिवाय या ठिकाणी बघा मॅरिनेट केलेलं आहे, बरोबर ना. दही वगैरे लागलाय, त्याच्यामुळे पाणी जास्त आहे. तर आता तापल्यानंतर आपल्याकडे डायरेक्ट लसूण. तर ही आपण खलबत्त्यात चेचलेली लसूण टाकून पहिला तेलाला फोडणी द्यायची आहे. हा ना रेश्मा. आज रेश्मा मला बनवायला शिकवते चिकन बिर्याणी, ती पण डायरेक्ट चिकन बिर्याणी. आणि खायची इच्छा झाली तर म्हटलं चिकन बिर्याणी बनवूया. आज बनवेल. टाकू. तर आपण आता तेलामध्ये लसूण टाकतोय.
तांबडा झाला मग टाकू आता चिकनच टाकायचं आहे ना. तर आपला हा मॅरिनेट केलेला चिकन टाकायचा आहे. पाणी पाणी टाकायला लागेल. ठेव तिकडे साईड. याच्यातच सोडून जाईल ना. लो करू काय? आता झाकून ठेव. झाकण ठेवू ना. तर आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे. हे तुम्ही झाकण. आपल्याला शिजण्यासाठी झाकण ठेवायचं आहे. तर बघा इथे या ठिकाणी चिकन आपला शिजल्याच जमाय ना. थोडी ग्रेव्ही अजून आटवू ना थोडी. तर थोडी आपल्याला ग्रेव्ही आटवायला लागेल कारण का थोडासा मी पाणी टाकला पाठवून. तर खुला ठेवू झाकण की ठेवून देऊ परत. आपली म्हणजे आपल्याला ग्रेव्ही पण पाहिजे कारण का भात पण तेवढाच आहे हा ना रेशमा बनवण्यासाठी. तर ग्रेव्ही आपल्याला पाहिजे. तर मग आता बंद करतोय कारण का परत एक वाफायला लागेल. घेऊ ना हां. रेशमा. तर सुरुवातीला काय पहिला भात टाकू ना. भात टाकू. शिजला तर नाही एकदम खास. तेल टाकला होतास काय पाठवून नंतर बघे जाऊ दे बस. बरोबर आहे. बस. टाकू ना चिकन. पहिले घे ना. मोठेच त्याला सांगायचे काका. हा आता देतोय ना का. अंडी पण टाकू अशीच. तर आपण फ्राय केलेला अंडा सुद्धा याच्यात ऍड करून घ्यायचा. ही एकदम साधी सुधी रेसिपी आहे आपली बिर्याणीची. टाकू ना आता सगळं. स्पीड मध्ये बनवणार आहे. पहिल्यांदा बनवले रेसिपी मध्ये सांग. बस. व्यवस्थित मी हे करून घे ना. काय हे व्यवस्थित थर लाव. असं का लावतोयस. व्हिडिओ मध्ये दिसतोय ना थर लावलेला. मी लावू आता मागून चालेल. बोला ऑफिस. पकड. चला फायनली आपला कुक आला. बघा या ठिकाणी आपले थर लावून झालेले आहेत. पहिला कोथिंबीर वगैरे टाकून वाफवायला लागेल ना रेशमा. सुगंध तर ग्रेव्हीला एक नंबर सुटलाय.
तर आता किती मिनिट वापरत ठेवायचे आपण? 5-10 मिनिट. 5-10 मिनिट आपल्याला वापरून ठेवायला लागेल. तर बघा या ठिकाणी बघा आपण बिर्याणी वाफवायला लावलेली आहे. सगळी आपली रेसिपी या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटली. आता हिला 10 ते 15 मिनिटं वाफवायला लागेल, म्हणजे व्यवस्थित आपण कच्ची पक्की ती ग्रेव्ही शिजवून घेतली. पप्पानी आज चिकन बिर्याणी बनवली. झोपू नको, चल आपल्याला खायचं आहे. नाही खायला लागेल. पप्पाची बिर्याणी बनवली, टेस्ट करा. आता तिथं आहे ना शिजणारच आहे. आता जस्ट मी करून आलाय. मम्मीने सगळा मला सांगितले, पहिल्यांदा तुला टेस्ट करायची आहे, खायची ना. चल मी बघतो आणि मग आपण बसूया. ओके, हा खाणार ना तू मनापासून? हा चला मी बघतोय झाले काय. मंडळी बघा, गॅस बंद केलेली आहे, कारण का 7 ते 8 मिनिट झालेले आहेत आणि ही आहे आपली चिकन बिर्याणी. तर बघा मस्तपैकी स्मेल वगैरे सुटलेला आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. तर मंडळी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवली आणि मला खरोखर इच्छा होती की मी सुद्धा चिकन बिर्याणीची रेसिपी बनवेल आणि बनवली सुद्धा. रेशमाने पूर्णपणे ती रेसिपी सांगितली त्या पद्धतीने मी बनवली. अतिशय चांगला असा म्हणजे सुगंध सुटलाय बिर्याणीला. तर आता झालेलीच आहे. तर म्हटलं व्हिडिओ स्टॉप करू, फक्त रेसिपीचाच व्हिडिओ दाखवला, कारण का कशा पद्धतीने बनवली. आणि याच्यामध्ये ऍडिशनल काय केलं मी, आम्ही पूर्वी बनवायचो पण त्यामध्ये काय असं अंडी वगैरे फ्राय करून कधी टाकली नव्हती. ती साधीच आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. अगदी सगळ्यांना जमेल अशी ती ही रेसिपी आहे. अंडी फ्राय वगैरे करून टाकले, चिकन थोडंसं म्हणजे ग्रेव्ही करून टाकलं, जे ज्या पद्धतीने टाकतात. आणि याच्यामध्ये कांदा जरा पण वापरलेला नाही, फक्त टोमॅटोची ग्रेव्ही केली आणि मसाले वगैरे ते तुम्हाला सगळं मी दाखवलेलं आहे. तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, रेसिपीचा व्हिडिओ टाकतोय, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट करा. अगदी सोप्या पद्धतीची ही चिकन बिर्याणीची रेसिपी मी स्वतः बनवले. रेसिपी ही पूर्ण पद्धत ही रेशमाची आहे, मी फक्त ती सांगत होती त्या पद्धतीने बनवली. तर म्हटलं बऱ्याच दिवसांनी आपला सुद्धा व्हिडिओ नाही, तर रेसिपीचा व्हिडिओ बनवला, वेळ भेटला त्याच्यातूनच हा व्हिडिओ बनवलाय. तर मंडळी हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि हो जर व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब सुद्धा करा. तर मंडळी भेटू, जर वेळ भेटला तर लवकरच नवीन व्हिडिओ येईल, नाहीतर मग तोपर्यंत वेटिंग. टाटा, बाय बाय.